मागच्या वेळेला पान नंबर 72 पर्यंत आलो होतो. दुसरा पॅरा संपला होता. तर विमोचन हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये होणं आवश्यक आहे आणि विमोचन करण्याच्या कार्यामध्ये आतापर्यंत कोणीही संत पुरुषाने हात घातला नव्हता. पण ते दादाच्या माध्यमातून देवाची इच्छा आणि सर्व विभूतीने म्हणून ते कार्य केलं आणि विमोचन हे झाल्यानंतर पोकळ असलेल्या जागेमध्ये दीक्षा देऊन पॉझिटिव्ह एनर्जीची धारणा करून देणे, त्यासाठी जी दीक्षा घेतो ती दीक्षा घेणारा जो असतो आणि ती दीक्षा देणारे जे गुरु असतात, तर गुरूंनाही कळलं पाहिजे की आपण ही दीक्षा कशासाठी आणि का देतोय. त्यामुळं तसंच दीक्षा घेणाऱ्याला कळत नाही, पण दीक्षा जर व्यवस्थित दिली गेली नाही किंवा गुरूंना नीट समजलं नाही तर त्याचं ते शिक्षेमध्ये रूपांतर होतं. म्हणून गुरूंनी ती समजून दीक्षा द्यायला पाहिजे आणि त्या दीक्षेप्रमाणेच साधकांनी पुढं आपल्या साधनेला सुरुवात करावी. इथपर्यंत आपण वाचलं होतं. त्याच्या पुढं आता सुरू करतोय. दैहिक माध्यम हे 3 माध्यमातून दैनंदिन जीवनात कार्य करीत असते. ती 3 माध्यमे म्हणजे काया, वाचा आणि मन. दीक्षा ज्यावेळी द्यावयाची असते तेव्हा ऋणानुबंधाची वलये ही कायेच्या भोवती फिरत असतात. कायेच्या भोवती असतात. म्हणून दादांनी कायेला विमोचित केली, म्हणजे ती जी वलय तुमच्या कायेच्या भोवती आहेत ती सगळी जाळून टाकली आहेत. विमोचनाचा विधी केला तेव्हा कायेच्या भोवती आहेत आणि ती वलय अशी फिरत असतात. आपण बघा आता बसले असतो, चला आता एकदम बँकेत जाऊया, ते कुठनं आलं एकदम ते वलय असं तुमच्या श्वासातून धारण होऊन आत येऊन बुद्धीला चालना देतं. मन असं 5 मिनिटापूर्वी आता काय जायचं नव्हतं की आता कुठे निघाला असं म्हणतो नाही. तर ती वलय कायच्या भोवतीने असतात. अशी दीक्षा घेणारी व्यक्ती आपल्यासमोर उपस्थित असली तर त्या व्यक्तीच्या दीक्षा देऊन नामस्मरणास सांगावे लागते व या वलयातून विमोचन करून या वलयातून त्याला बाहेर काढायचं, गुरुवलयामध्ये धारण करावे लागते. म्हणून आपल्याला आता काय केलं की सगळी विमोचन करून शेवटी इथं कारण दीक्षेचं वलय म्हणजे गुरुवलय ठेवलंय आणि ह्याच्या बाहेर कर्म येतात. म्हणजे कर्म येत असताना परत इथे येऊन थांबल्यावरती तर त्यातलं प्रतिकूलता काढून अनुकूल असेल तेवढंच तुमच्याकडे येणार. फक्त साधना करताना काय होणार, धनी लहरी प्रकाश इथं जाऊन पडवणार आणि पुन्हा ते कृपावलय म्हणून येऊन तुमच्या श्वासातून धारण करून तुमचा विकास करणार. जीवन विकसित करायचं हे महत्वाचं आहे. विकसित करणे, फूल विकसित होता, आंबा विकसित होतो, म्हणजे प्रत्येकाला जसा विकास आहे तसं आपलं जीवन सुद्धा विकसित करायचं आणि विमोचनाने त्यातले दोष काढून टाकायचे आणि जीवन ईश्वरमय करण्यासाठी विकसित करायचं, म्हणजे उच्च अवस्थेला न्यायचं. याचा अर्थ उद्यापन म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. हा कोश इथं घेऊन जायचा, म्हणजे हे रक्त शुद्ध झालं की 5 कोश एक होतात. 5 कोश एक झाले की काय झालं, 5 कोश एक झाले काय झालं सांगितलं होतं. आत्माराम, रामायण, आत्माराम. ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दीक्षा असून त्या दीक्षांचा संबंध हा पूर्णपणे गुरुतत्वाशी जोडला जात नाही. प्रथमतः दीक्षेचा संबंध दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीच्या घराण्यातील कुलदेवदेवता यांच्याशी असावयास पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही जो संकल्प करणार आहे आणि तुमच्याचं कल्याण व्हायचं आहे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याला ज्या कुलदेवदेवता कल्याणासाठी जोडून दिले आहेत त्यांचा आशीर्वाद पाहिजे. नंतर कुलस्वामीचा पाहिजे, तो उपास्य देवता. आता उपास्य देवता म्हणजे काय रे, उपास्य देवता गतजन्मामध्ये ज्यांच्याबद्दल जास्ती आपण गणपती आहे.
मारुती, विठोबा, बालाजी. बालाजी हे सगळे उपास्य दैवत आहेत. हे कुलस्वामी होत नाहीत. बरेच लोक सांगितलं की मारुती, गणपती, विठोबा आणि बालाजी. तर काही लोक सांगतात आमचा कुलस्वामी बालाजी आहे, मारुती आहे. ते नाही, उपास्य दैवत. म्हणजे त्याची वेगळी सेवा तो जन्मात करत असतो, त्याचाही विचार करावा लागतो. त्याला अडचण काय झाली त्याचं कारण शोधायला 2 पिढ्या जावं लागतं. म्हणून मी परवा काय सांगितलं होतं, अग्निहोत्राची गोष्ट. 200 वर्षापूर्वी त्या पिढ्यातल्या म्हाताऱ्याने केलेलं ते मागे जाऊन बघायचं. म्हणजे आत्ता हे यांच्या घरात चूल पेटत नाही त्याचं कारण कुठे होतं, 200 वर्ष मागे. म्हणून बाहेर काही नाही, एवढीच हे करून बघा, ते करून बघा, नारायण नागवे करा, अमुक करा आणि तमुक करा चालता. अभ्यास काही नाही आणि पैसे तेवढे घ्यायचे. प्रथमतः दीक्षेचा संबंध दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीच्या घराण्यातील कुलदेवदेवता यांच्याशी असावयास पाहिजे. त्यानंतर त्याची उपास्य देवता म्हणजे गणपती, मारुती काही करत असला त्याच्या संबंध हिचा समावेश दीक्षेमध्ये संकल्प म्हणून व्हावयास पाहिजे. ह्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीला कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्याची सवय प्रथमतः करावी लागते. म्हणून काय करते, घरातल्या मोठ्यांना लोकांना नमस्कार करतात. गावाला जाताना वाकायची सवय पाहिजे. मोठ्यांना नमस्कार करायची सवय झाली की त्या माध्यमातून मग देवदेवतांचा आशीर्वाद धारण करता येतो. ह्यासाठी लहानपणीच घरातील वडीलधारी माणसे यांना नमस्कार कराव्यास सांगून आपल्या वडील मंडळींनी आशीर्वाद दिला की पुढे ह्याच आशीर्वादाच्या माध्यमातून देवदेवता व गुरु हे आशीर्वाद देत असतात. वर्षानुवर्षे हा भक्त भाविक येत असला तरी आशीर्वादाचा लाभ घेईतोपर्यंत त्या व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. कुणी ठेवायचं, गुरुनी. आज जगतात गुरु म्हणणारे लोक व त्यांचा प्रचार म्हणण्यापेक्षा पसारा अधिक असतो. आपण बघितलं काल सुद्धा परत येऊन सांगून येतं, राजराजेंद्र तेवढा पसारा आहे, तेवढं देऊळ 10 कोटी रुपये खर्च करून बांधले, पण काही उपयोग, पसाराच भरपूर आहे. ते डिझाईन असं पाहिजे, ते डिझाईन आवड झालं, त्यात डिझाईन नसलं म्हणून काय झालं, काय करायचं डिझाईन. तुम्ही तेलबाबांचं देऊळ बघितलं का सातारला? कसं देऊळ 1200 रुपयाचा म्हणजे पहिलं काय होतं, काही नाही. पण आशीर्वाद कसा होता. आता ते लोकांनी पैसे घालून नीट झालं ठीक आहे, पण इथं म्हणून बदल की नुसतं पसारा फार हे डेकोरेशन भारी, आत गेल्यावर पुरुष मुक्त नाही दर्शनमध्ये दाखवतात बघा. फडकी कोण आत आला की त्या माणसाचं कल्याण व्हायलाच पाहिजे. त्यापेक्षा गुरुमार्गात कोणी शहाण्याने पडू नये. ज्या भक्त भाविकाला गुरु दीक्षेचा लाभ झाला आहे त्याच्या पूर्ण जीवनाचे कार्य होईतोपर्यंत त्या व्यक्तीवर लक्ष ठेवून त्याच्या देहाचा विकास कसा होत गेला. प्रत्येक ठिकाणी देहाचा विकास सांगितलाय बघा. देहाचा आंतरिक विकास करणं महत्वाचं आहे, म्हणजे जीवन ईश्वरमय होते. देहाचा विकास म्हटलंय, देहाची वाढ म्हटलं नाही आहे. वाढ म्हणजे भरपूर खाऊन त्याचं नुकसान काय होतं त्याच्यानी. देहात वाढ झाली की हे आधी भौतिक, पहिल्याविषयी सांगितलं होतं, आधी दैविक आणि आध्यात्मिक. देहाची वाढ भरपूर झाली 75%, हे 25%, आणि इथं मन आहे कायाच्या म्हणजे काय झालं, शून्य झालं. मन नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. मनात नसेल तर बघा, आता संजय उठ रे म्हटलं की तो मनात आलं लगेच उठेल. त्याच्या मनात उठायचं नाही तर त्याला हे 3 पुरणार नाही. म्हणजे मनाचं कार्य कसं आहे, तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करताय किंवा चटकन करता, मनात नसताना आधी अशी करून ठेवायची की दुसऱ्याला ते निस्तरावं लागतं. म्हणून आराम फार उपयोगी नाही. देहाची वाढ होता कामा नाही. देहाचा विकास झाला तर वास येईल परमेश्वराचा. म्हणून दादांचं किती होतं, 10%. एक एवढंच जेवण 10%, हे 10%.
आणि हे 80%. निदान सुखी जीवन व्यतीत करण्यासाठी काय सांगितलंय त्यांनी? 25%, 25% आणि 50%. तर मग तुमची इच्छा असेल तसं हे वाढवता येतं. म्हणून समोर आलेलं अन्न, दत्तपंथामध्ये समोर आलेलं अन्न प्रसाद म्हणून खायचं आहे आणि मादुकरी मागायची आहे, म्हणजे तुमच्या इच्छेसारखं मिळतं. म्हणून घरात जे मिळतंय ते बाबांच्या कृपेने मिळतंय, म्हणून जे चांगलं मिळतंय ते आनंदाने खायला पाहिजे. म्हणजे पहिलं सत्क्रम आहे, समाधानाने जेवणे. त्यापेक्षा गुरुमार्गात कोणी शहाण्याने पडू नये. ज्या भक्तभाविकाला गुरुदीक्षेचा लाभ झाला आहे त्याच्या पूर्ण जीवनाचे कार्य होईतोपर्यंत त्या व्यक्तीवर लक्ष ठेवून त्याच्या देहाचा विकास कसा होत आहे हे बघावे लागते. अन्यथा नुसती दीक्षा किंवा अनुग्रह घेऊन गळ्यात बांधलेल्या खोंडाप्रमाणे त्याचे जीवन व्यतीत होत असते. दीक्षा घेतली आहे म्हणून मोठेपणा सांगत नाही द्यायचा उपयोग काय. म्हणून मी उदाहरण दिलं तर एवढा मोठा यज्ञ केला बसतात, चोळं मला चोळं शिवू नका म्हणतात, हे म्हणतात, पण काय तुम्हाला प्राप्त झालंय? काही नाही, नुसतं देखावा. मोठा यज्ञ करतात, अमुक करतात, अन्नदान करतात. अन्य गुरुमार्गात ज्या व्यक्तीने दीक्षेचा स्वीकार केला आहे अशा व्यक्तीवर काही बंधने सांगितली जातात. प्रामुख्याने या दीक्षेचे बंधन आहारावर सांगितले जाऊन अमुक एक उपवास व सांगितलेले व्रत म्हणजे नामस्मरणाची अमुक एक संख्या सांगितली गेली की आपले कार्य संपले असे समजून येणाऱ्या व्यक्तीला पारमार्थिक जीवनाचा लाभ झाला आहे असे बहुतांशी साधक समजतात. ती एक बाई आली ती बघे पण ब्रह्मकुमारी, काय सांगितलं तिने लक्षात आहे? ते पहाटे 4ला उठायचं, थंड पाण्याने आंघोळ करायची, 6 वाजेपर्यंत 11 नामस्मरण करायचं, मग 8 वाजता अमुक करायचं. ते पण ह्याच्याने काय झालंय ते त्यांचे म्हणाले उठताना मनात नसतं उठायचं. कांदा खायचा नाही, लसूण खायचा नाही, मग काय खायचं? म्हणजे लक्ष कुठे आहे? तो उठताना काय म्हणणार? तो 4 वाजले बा पिढा उठायचं, म्हणजे मन नाही, मन नाही. मग गारपणे आंघोळ करायची. पहिला तांब्या घेतला की नंतर 6 वाजता 8 वाजता भूक लागली असेल ते एकच केळं खायचं, एकच एवढंच खायचं. नंतर पांढरत वस्त्र नेसायचं. म्हणजे यम इतकी आहे की ह्याच्यातनं काय साध्य करायचं काही माहीत नाही. सांगितलं की नाही. मी गेल्यावर बघितलं म्हणाले बाकीचे यांच्याकडचे लोक येतात, त्यांचे लोक वर गेलेत आणि आम्ही तिथंच आहोत खाली. ती एकटीच बाई आमच्याकडे येऊन गेलेली आहे, ती वरती गेली. म्हणजे बाहेर काय नुसता पसारा आहे, मोठेपणा आहे. फुलाची सजावट करायची, मग करायचं, किंवा करायचं, पण मेन काय आहे ते कोणाच नाही. तो परवा काल सांगत होता की कोण तो ते बायको आली ती मला लागतो सद्गुरू सद्गुरू म्हणून तो हा येतो ना आपला ईशा फाउंडेशनचा हा येतो की प्रभाकर मग काय करता मुलगा तो मोठं लेक्चर देत होता. असं झालं, तसं झालं, तसं झालं, आणि त्याची बायकोच मुक्त नाही. ती येऊन सांगितलं जाऊन तुम्ही त्यांना सांगा काय चाललंय ते. म्हणजे देहाचा विकास करायचा वगैरे काही नाहीच नाही. नुसता वरती दाढी वाढवली आहे, समज वरचा पेहराव त्यासारखा दिसतोय. वरचा पेहराव दिसतोय म्हणजे आत आंतरिक अवस्था आहे का? नाही. प्रामुख्याने या दीक्षेचे बंधन आहारावर सांगितले जाऊन अमुक एक उपवास व सांगितलेले व्रत म्हणजे नामस्मरणाची अमुक एक संख्या सांगितली गेली की आपले कार्य संपले असे समजून येणाऱ्या व्यक्तीला पारमार्थिक जीवनाचा लाभ झाला आहे असे बहुतांशी साधक समजतात. ह्यामुळे दीक्षा परत्वे जो त्याचा विकास होणे अत्यावश्यक आहे तो सोडून गुरुमार्ग हा केवळ बंधनात राहण्याचा मार्ग आहे असे समजून बहुसंख्य लोक त्याचेच अनुकरण करीत असतात. आता
गाडी वाढवली आहे, आणखीन हे घातलंय, म्हणजे आतल्या वासना गेल्या का त्याच्यात. बघत असताना तो म्हणजे वर दिसतं साधू, पण असतो बोधू. असं काय उपयोग नाही. तुम्ही ड्रेस असला घालणं का, ड्रेस असा घालून बसा, पण त्यांच्या मनात काही जर वासना नसतील तर ड्रेस सोडणं काय म्हणा. वास्तविक ज्या व्यक्तीला गुरुमार्ग व दीक्षेचा लाभ घ्यावयाचा असतो त्यावेळी त्या व्यक्तीला जीवनात काही सोडावे लागते व मोडावे लागते असे नाही. दादाने आम्हाला कसलंही बंधन घातलं नाही. अमुकच केलं पाहिजे, तमुक करू नका, हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, सकाळी आंघोळ केली पाहिजे आणि साधना केली. आहे का बंधन? तर स्वाभाविक स्थितीत हे जीवन ज्या प्रकारे तो जगत असतो त्याचप्रमाणे त्याला बंधन न घालता जगू देणे व दीक्षा दिल्यानंतर त्यांच्या जीवनात आचार, विचार, आहार परत्वे काय अदलाबदल झाली हे पाहावे लागते. तुम्हाला सांगतो एक उदाहरण. मराठी म्हणून होते, म्हणजे आपले बापू कोरडेत ना, त्यांच्या मेवणीचा नवरा मराठी. ते काय करायचे, गाडीवरनं बायकोला आणायचे, बायकोला सोडायचे द्वारका मी समोर, ती आत जायची वरती भजनाला, आणि हे त्या बोळामध्ये रोडवरती फिर्यामागं सिगरेट पियत सोडायचे तासभर, वरती जायचं नाही. एक दिवस काय झालं, वेळ आली की कसं असतं बघा, एक दिवस त्याची आरती उशीर झाली, मग दादा काहीतरी मुलाखत सांगितलं, उशीर झाला, 8 वाजले तरी बायको खाली आली नाही, म्हणून हे हळू वरती गेले. वरती गेले म्हणजे ती योजनाच असेल दादांची. वरती असे आले तर समोर दादा आले, त्यामुळे या मराठी आता दादाने बोलायमुळे जर मला बसायलाच पाहिजे म्हणून बसले तिथं. म्हणाले मग ते जरा असं बोलताना, दादा आता दादाची काहीतरी बोलायचं की, दादा म्हणाले मला दीक्षा घ्यायची आहे, पण मला सिगरेट प्यायची, दारू प्यायची फार सवय. ते म्हणले किती वेळा पिता? ते म्हणले सकाळी एकदा पितो, संध्याकाळी पितो आणि संध्याकाळी मटण खातो. म्हणे दीक्षा दिल्यावर 4दा दारू पिया आणि 4 वेळा मटण खावं. समजलं? म्हणजे विकेटच घेतली. दिवसातून 2दा दारू पितो आणि 1दा मटण खातो. हां, पण दीक्षा घेतल्यानंतर 4दा दारू पिया आणि 2दा मटण खावा, म्हणजे वाढ केली. एकदम रिअर झाले. मग आता असं असलं तर मी काही घेतो लगेच दादा तयार बसा म्हणाले. त्यामुळे वाट बघायची नाही, जा म्हटले परत त्याचं मन बदलेल म्हणजे त्याला तिथं दीक्षा दिली आणि मग गेले घरी गेले आणि 6 महिन्यांनी साधना करायला लागल्यावर त्याने सांगितलं आता मला पियावंसं वाटत नाही, मटण खावंसं वाटत नाही. म्हणजे चांगली समजलं का तुम्हाला? तू अमुक एक करू नको, बंधन न घालता तो जो विषय धारण झाला आहे त्याच्यामध्ये गुरुपा रक्तात धारण झाल्यावर तो मटण खाणे, दारू पिणे हा विषय बाहेर गेला. असा नॅचरल विकास व्हायला पाहिजे. मराठीत एक बायको ऐकत असेल येणाऱ्या भक्त भाविकाला बंधनात घातले तर ती व्यक्ती दिलेली दीक्षा प्राप्त करून घेण्यास पात्र का अपात्र आहे हे समजणार नाही. जेव्हा ह्या गोष्टी अनुभवास येतील की रोजचा आचार विचार यामध्ये बदल झाला आहे, रोज आचार विचार, रोज खाणं पिणं होतं, त्याच्यामध्ये बदल नको वाटणं, म्हणजे याचा कार्य करायला. याचा अर्थ येणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात दीक्षेचे कार्य सुरू झाले हे समजावे. म्हणून आता ज्या ज्या भाज्या आवडत नव्हत्या त्या खायला चालू केल्या का तर दीक्षेचा परिणाम झाला. म्हणजे त्या भाजीमध्ये देवाचा प्रसाद ही बनण्याची मूर्ती पाहिजे. ती मेथीची भाजी, अमुक भाजी, तमुक भाजी, म्हणजे ती विठाई आहे म्हणून सांगितली भजनामध्ये आहे. मुक्ती मुक्ताबाईच्या ह्याच्यात पण देवाने ते सर्व निर्माण केलंय आपल्याला चांगल्या हेल्थसाठी. ते सोडून तिसरं काय करायचं. असे जर घडले नाही तर पुढची दीक्षा न देता पहिल्याच दीक्षेची सेवा पुढे चालू ठेवा असे सांगावे लागते. दीक्षा देण्यामध्ये अमुक एक प्राप्त होईल असे निश्चितपणे कोणालाही सांगता येत नसते. दीक्षा दिल्यावर जीवनाला आरंभ होतो तो स्थित्यंतर होण्यामुळे. म्हणजे बदल
स्थित्यंतर म्हणजे काय सांगितलं मी? बदल कशात व्हायला पाहिजे? हे बघा, जीव असतो त्यावेळेला दोनच कोश, अन्नमय आणि प्राणमय. मग हळूहळू त्या दीक्षा म्हणजे गुरूंची शक्ती, ती ओंकार साधनेतून तुम्ही धारण करून हळूहळू आत धारण व्हायला लागल्यावर ते रक्त जसं जसं शुद्ध होत जाईल तसं पुढचं त्यात मनोमय कोश येतो, म्हणजे जीवात्मा. म्हणजे 3 कोश, त्याच्यात अन्नमय, प्राणमय, मनोमय ऍड करा. त्याच्याही पुढं जीवात्मा, आत्मा. इथं 5 कोश झाले, मनोमय म्हणजे विज्ञानमय आणि आनंदमय. आणि मग पुढं काय? परमात्मा. म्हणजे जीवन ईश्वरमय. बदल जीवन ईश्वरमय करायचं आहे. जन्माला आल्यापासून हे प्रधान त्यातलं कार्य आहे. कुठलाही बिझनेस करत असताना पैसे मिळवणे हा उद्देश असतो की नाही? तुम्ही वस्तू देत असताना, आता ही वस्तू मी 15 रुपयाला दिली तर मला 5 रुपये शिल्लक राहतात. तो जास्तीत जास्त 13 रुपये किंवा 12 रुपये मागितला देता तुम्ही का? 3 रुपये तरी हां, बरोबर आहे. तसं कुठलाही विधी करत असताना त्याची शक्ती मला धारण करून घेऊन माझा विकास करायचा आहे, हा मूळ उद्देश आहे. उगीच आपण उद्योग म्हणून करायचं नाही आहे, पण ते माहीतच नाही, करत जायचं. का काम होत नाही म्हटलं की काहीतरी विधी करायचा, पण त्याच्यातून पहिल्यांदा माझे दोष आहेत ना ते जास्त होतात. समजते मी सांगतो. कुंडीत झाड लावलंय ना गुलाबाचं, त्याच्या बाजूला तण आहेत म्हणजे नको असलेलं, ते न काढता जर त्याला गुलाबाचं खत घातलं तर ते पहिल्या तण मोठे होतात, म्हणजे गुलाब झाडाला मिळतच नाही. तसं ह्या देहामध्ये जे रक्तात तुम्ही दोष आणले ते पहिले विमोचित करून काढल्याशिवाय दीक्षा धारण होऊन विकास होत नाही. समजलं? बाहेर विमोचनात कोणी हात घालत नाही. हे बदल. दीक्षा दिल्यावर जीवनाला आरंभ होतो तो स्थित्यंतर होण्यामुळे. ही स्थित्यंतरे प्रथमतः काया, वाचा, मन ह्यामध्ये व्हावी लागतात. पण दीक्षा घेतल्यानंतर आपण काहीतरी वेगळ्या जगाचे अनुभव घेत आहोत असे काही भक्त भाविक भासवतात. आमचं एक नवीन केंद्र झाल्यावर एक एक्सट्रा बत्ती आली. गुरुवारी आरती झाल्यावरती मला मागच्याबद्दल जागा होती की आपल्याकडे सेमिनार जेव्हा ते घ्यायचो तेव्हा मला तर सांगायचो ते पाहिजे. मला म्हणाला, काका आरती झालं, आरतीत मला बाबांचा फोटो हलताना दिसला. बापरे, माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे येतो. मला तरी काय दिसलं नाही. आरती चालताना आम्ही हलतो असे, पण आता तुला बाबा हलताना दिसतात नाही. असे काहीतरी लोक असतात. बस आता असं काहीतरी गणेशला किंवा ह्याला सांगितलं म्हणजे ते त्याला बाबांचा फोटो हलताना दिसतो, मला का दिसत नाही, त्याच्या मागे जातात. आज गेले असं बसले असताना एकदम मला ध्वनी ऐकू आला. कसला ध्वनी ऐकू आला म्हटलं, बाजूला पोर ओरडत होतं त्याचा तुला ऐकू आला. त्याला वाटलं देवात आला. उदाहरणार्थ स्वप्नामध्ये बाबा आले, इथं पासून ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे असे हे भक्त भाविक इतरांना काही प्रकारे भासवून त्यांच्या श्रद्धा भक्ती हे विष पेरतात. म्हणजे मग साधना करताना मन नाही, मनात मला कधी अनुभव येईल, बाबांच्या फोटो हात दिसेल का, म्हणजे काया वाचा नुसती चालू झाली म्हणजे क्रिया झाली. क्रियेचा धर्म फल देण्याचा नाही. काया वाचा मन एक झालं तर पुण्यकर्म निर्माण होतं. म्हणून साधनेत तुमचं लक्ष असेल तर त्या अर्ध्या तासामध्ये दिवसभर पूर्ण एवढं पुण्य निर्माण होतं. म्हणून तुम्हाला इतर पुण्य निर्माण करायच्यासाठी जायची आवश्यकताच नाही. त्यामुळे असे वाटू लागते की दीक्षा घेतेवेळी आपण बरोबरच आलो, पण ह्याची फार पुढे प्रगती झाली आहे व असे समजून स्वतःच्या जीवनात काही कमी अधिकपणा आहे असे वाटू लागते. तर ही दक्षता साधकाने घ्यावयास पाहिजे की गुरुमार्गात जेव्हा 10 व्यक्तींचा समावेश होऊन एकाच प्रकारची साधना सांगितली आहे म्हटल्यावर त्याचा अनुभव 10 पैकी 9 लोकांना आला म्हणजे दीक्षेचे कार्य आपल्या जीवनात कार्यान्वित होत आहे असे निश्चित समजावे.
एकच गोष्ट आहे की सगळ्यांना 10 जणांना बरोबर अनुभव आले म्हणजे बरोबर आहे. एकाला येत ते म्हणजे त्यांचं काय कमतरता आहे त्याच्याकडे बघायचं. पण ते काय स्वतःचं डोकं चालू आहे, ते काहीतरी भास निर्माण करतात. त्यामध्ये एकाला अनुभव आला नाही तर त्याचाही विचार करावा. गुरुमार्गात मार्गदर्शन करणारे माध्यम एकच असते दादांसारखे व साधनाही सर्वांना एकच असते म्हटल्यावर जर एखाद्या व्यक्तीला वेगळा अनुभव येऊन ती व्यक्ती मला अमुक एक होते किंवा अमुक एक दिसते अथवा अमुक एक विभूती माझ्याशी बोलते असे सांगत असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीत काही एक दीक्षापरत्वे प्राप्त झालेले नसून ही अवस्था सेल्फ हिप्नॉटिझम आहे असे म्हणावे लागते. मानसिक विकार, सेल्फ हिप्नॉटिझम. साधकाने या माणसापासून एवढेच जाणावे की सावधान, हा खतरा इतरांसाठी तर आहेच पण गुरु भेटूनही स्वतःचा या मनोवृत्तीवर सर्वनाश होतो. याचा बोध एवढाच घ्यावयाचा असतो की गुरूंचे गुरु कधीही होऊ नये. म्हणजे इंग्रजीमध्ये म्हण आहे की डू नॉट बी ए मास्टर ऑफ युअर मास्टर. गुरुमार्गात जीवनाला आरंभ करण्यापूर्वी ह्या ज्या मार्गाचा अवलंब आपणास करावयाचा असतो त्या मार्गाचे पूर्ण ज्ञान होणे आवश्यक आहे. तर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे इहलोक आणि परलोक या अवस्थेंशी मनुष्य जन्म हितसंबंधित असतो. इहलोक आणि परलोक. आता परलोक म्हणजे काय, एकच गत जन्म नाही, कितीतरी जन्म. म्हणून तुम्हाला महाभारतात भीष्म कोण होते माहीत आहे ना? भीष्म आणि धृतराष्ट्र. भीष्म काय होते? भीष्म प्रतिज्ञा म्हणायचे, घरी कुठं बोलले नाही ते. आणि धृतराष्ट्र आंधळा होता ना, मग सांगा की. तर कृष्ण होता तो. कृष्ण म्हणाला, भीष्म म्हणाले एक दिवस, कृष्णासारखा तू देव अंजेवर असताना मला शरपंजरी का पडावं लागलं? किंवा धृतराष्ट्राने विचारलं की मला तू असा देव भेटला असताना मी अंधार का झालो? तर त्याचा संबंध परलोकाशी आहे. तर म्हणजे तुला ऐकायचं? भीष्माला म्हणाले, कृष्ण म्हणाले एका जन्मामध्ये मी राजकुमार होता आणि शिकारीला असं निघालं असताना बाणाचा पूर्वी भाता आणि बाण असणारच. तर तुम्ही जात असताना वाटेत एक सरडा आला. म्हणजे सरडा आल्यावर ह्याने काय केलं, बाण काढला, त्याला असा बोचला आणि असा फेकून दिला. तो जाऊन काट्यात पडला, काट्यात म्हणजे सगळे अंगावर काटे बोचले की नाही. त्याला तसा काटे बोचून त्रास झाला म्हणून तुम्हाला शरपंजरी पडावा. धृतराष्ट्र म्हणाला मी का झालो? तर तूही असाच राजकुमार होता आता एका जन्मात. गेला तिथं बघितलं सरोवर होतं. राजकुमार म्हणजे सगळं माझ्याकडे आहे म्हटलं, ते दुसऱ्यांना अगदी ह्याच्यात बघायचं. तर ते तिथे बदक होतं, म्हणजे स्त्री बदक. तिला 100 पोलं होती, त्यांच्याबरोबर ती अशी खेळत होती. तर त्याला पकडून सगळ्यांचे डोळे फोडले. म्हणून म्हणला तुझे डोळे गेले आणि 100 पुत्र आले तुला. म्हणजे प्रत्येक जे आपल्या आता सध्याच्या वर्तमान काळामध्ये जीवनमध्ये घडत आहे, चांगलं घडतंय ते चांगलंही केलं आहे, वाईट घडत आहे ते सुद्धा बघायला पाहिजे. आपली कल्पना काय असते, 500 रुपये एवढं पुण्य केलं आहे आणि 200 रुपये एवढं पाप केलं आहे, वजाबाकी करून मला फक्त 300 रुपये पुण्य द्या, असं नाही. 500 रुपयाचं पुण्य भोगायचं, 200 रुपयाचं पापही भोगायचं. हां, नंतर ते साधंच नाही का. ते भीष्मांचं झालं, धृतराष्ट्र झालं. सामान्य माणसांचं काय झालं, परवा सांगितलं, अग्निहोत्र होतं त्यांच्या घरी. त्यांनी तो चुकून अग्नी दिल्यावर त्यांना 3 पिढ्या म्हणजे 200 वर्ष भोगायला लागलं. हे मोहम्मद जिल्हा बाबांनी बघून त्या दिवसदृष्टीने तिथंपर्यंत जाऊन आता ह्या वहीच्या घरात दुसऱ्यांदा का चूल पेटत नाही, त्याचं कारण कुठं होतं? 200 वर्ष. आणि मग तुम्ही काय एक अमुक नारायण नागवे करून टाका आणि एक साताऱ्याची पूजा करून टाका, म्हणजे ते निघतं का? एवढं सोपं आहे. म्हणून दादा म्हणाले की संकल्प काय करायचा ते गुरुंनी सांगायला पाहिजे. तेवढा आमचा विचार करून त्या संकल्पामध्ये हे सगळं अंतर्भूत केलेलं असतं.
आणि त्याची सिद्धता करून देऊन तुम्हाला जी साधना केली ती केल्यावर हे सगळं न सांगता हे निवारण व्हायला लागतं. एवढा अभ्यास आहे म्हणून सांगितलं नीट अभ्यास करा आणि मनापासून अर्ध्या तासाची साधना करा. हळूहळू तुम्हाला सगळं माहीत होईल. जटिल शब्द वापरला जातो, जटिल प्रॉपर वर्ड आहे. अजून एक सांगतो तुम्हाला, आता आपल्या काय घराण्यात केलं असं आपल्यालाही माहीत नसतं, म्हणून मधुकाकाने एक अनुभव सांगितला आहे. त्याच्यामध्ये आहे दादा कसे भेटले आणि काय भानगड होती ते शांतपणे आहे. कुठून वाच मधुकाका पेंढारकर म्हणजे कराड केंद्राचे केंद्रप्रमुख. ते केंद्रप्रमुख नंतर झाले. आधी कराडमध्ये होते आणि चांगली बरी माणसं होती, परंतु घरामध्ये सारखं त्रास. तर 1953 मध्ये साधारण 1953 ची गोष्ट आहे. दादा भेटले. आम्ही पेंढारकर कुटुंबीय सर्वच भाऊ सरळ मार्गी, हां कष्टाळू व निर्व्यसनी होतो. लहानपणीच वडील निवर्तल्याने आईच्या करड्या व योग्य संस्कारात वाढलो. शेती घरदार सर्व काही होते, पण आर्थिक चणचण व ओढाताण मात्र सतत चालू होते. सारखे चालू. येणारा पै पाहुणा यथेच्छ आदर सत्कार घेऊन जात असे. त्यांना काही कमी पडत नसे अथवा जाणवतही नसे. पण ही अंतस्थ विपन्नावस्था आम्हा भावंडांना आणि मातोश्रींना त्रस्त करत असे. ही कोंडी कशी फोडावी, यावर काय उपाय करावा, यासाठी काहीच मार्ग दिसत नव्हता. मला दिसणारच नाही. एकदा एका स्नेहाकडून कळतंय ना सावकाश. औदुंबर जवळ भिलवडीस हां एक जाणकार आल्याचे कळले. दादा त्यावेळेला तिथं सेवेला होते औदुंबरला 2.5 वर्ष. त्यांनी मेजर गुणे यांच्याकडे ते उतरले आहेत. मेजर गुडे म्हणजे दादांचे मामा. ते काहीतरी उपाय सांगतील, हां त्यांच्याकडे दर्शनाला जा असेही सांगितले. परिस्थितीने गांजलो असल्याने कोणीतरी आपल्याला मार्गदर्शक हवाच आहे असे मनात सारखे येत असे. दादाने मनुष्य कंटाळला की कोण काय सांगते ते करायला तयार होतो. आम्ही लगेचच सायंकाळी मेजर गुणांकडे गेलो. ते जाणकार म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून वंदनीय दादा भागवत होते. त्यावेळी ते भिलवडीत उपासना करण्यास राहिले होते. हां आम्ही जेव्हा गुन्ह्यांकडे गेलो तेव्हा वंदनीय दादा संचार अवस्थेत होते. मुलाखत सुरू होती आणि धर्म म्हणजे काय यावर त्यांचे विवेचन चालू होते. आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा मनस्ताप होऊ नये म्हणून मी रोजच्या जीवन कसं वागायचं ते सांगितले. असे वागणे याला धर्म म्हणतात. हां अशी धर्माची साधी सरळ सोपी आणि वयाने बुद्धीने लहानात लहान असलेल्या माणसाला देखील कळावी अशी व्याख्या त्यांनी विशद केली. मुलाखत संपल्यावर आम्ही सर्वांनी दर्शन घेतले व आमची समस्या सांगितली. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी येण्यास सांगितलं. समजतंय ना, अगदी साधं सोपं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कामकाजाचे वेळी आम्ही गेलो. आमच्या समस्येवर उपाय सांगत असताना वंदनीय दादांनी आमच्या घराण्याच्या मागील 5व्या पिढीतील 5व्या पिढीत म्हणजे 500 वर्षापूर्वी साधारण 100 वर्षाची एक पिढी ठरली तरी कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 150 वर्षाची असेल तर त्याच्याविषयी जास्त 750 वर्ष झाली, 800 वर्ष. इथं महिन्यापूर्वी आपण काय करत होतो लक्षात आहे का हो? आणि 750 वर्षापूर्वी एक्झॅक्टली महिन्याला यापूर्वी काय करतात ह्या विषयी सांगता येत नाही. मागील 5व्या पिढीतील परलोकवासी झालेल्या व ज्यांची आमच्या घराण्यावर अवकृपा झाली होती त्यांना आवाहनित केले व त्यांची राहिलेली वासना कथन करून घेतली. त्या आमच्या पूर्वजांची पत्नी खूप आजारी होती. त्यावेळी तिला आजारपणातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी महारुद्र करण्याचा नवस केला होता. नवस का करायचा नाही ते सांगितलंय. परंतु त्यांच्या हातून तो नवस पूर्ण झाला नाही. ते निपुत्रिक असल्याने त्यांच्या पश्चातही त्या नवसाची पूर्तता झाली नाही. त्या नवसामध्ये
त्यांची वासना गुंतली असल्यामुळे त्यांचा अतृप्त आत्मा आम्हा सर्वांना स्वास्थ्य लाभू देत नव्हता. हा, दिसत नाही पण भासत. पंखा दिसतोय, वारं तुम्हाला दिसत नाही पण तुम्हाला लागतंय. तशी ती अतृप्त वासनेची ओले गायीच्या भोवतीने असतात, दिसत नाही पण त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. पुढे योग्य अवसर पाहून आम्ही त्यांच्या नवसाची पूर्तता केली आणि काय आश्चर्य, आमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारली. आम्हा सर्वांना उभारी आली. वंदनीय दादांच्या मार्गदर्शनाने दादांच्या मार्गदर्शनाने आमच्या कुटुंबाचा कायापालट झाला. हा, दुसरे महत्त्वाचे असे की वंदनीय दादांनी सांगितलेले पडताळून पाहण्यासाठी घरी आल्यावर आमच्या घराण्याची वंशावळ काढून बघितली असता सर्व तपशील नावानिशी खरा असल्याचे आढळले. बघा, म्हणजे तेवढी सिद्धता केली आहे. हे संकल्प सगळे कोणी सांगितले होते? बाबांनी. हे म्हणाले नुसतं बोलतो विद्या संतती संपत्ती ना शहरासाठी नुसतं बोलतोय, पण साधना कधी किती कठोर करायला लागणार आहे त्याचा विचार आधी कर आणि मला सांग, आणि मग काय करायचं तुम्ही. मग दादाने सांगितले. नाही तर म्हणाले आज हो म्हणतील आणि उद्या मला होत नाही म्हणतील. त्यासाठी 2.5 वर्ष ती सगळी झकमारी केली दादानी आपल्यासाठी आणि मग निराकरण सिद्ध केली. म्हणून लाभ होतो त्याच्यामध्ये हा सगळा विषय अंतर्भूत. वंदनीय दादा सिद्ध होते, त्रिकालज्ञ होते. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या उपासनेने परलोकावर देखील आपला अधिकार जमवला होता. तिथं बसून त्यांनी सांगितल्यावर परलोकात जायचं आणि तिथं सगळं बघून यायचं आणि मग निराकरण सांगायचं. हे आम्ही स्वतः अनुभवले. तसे पाहता वंदनीय दादा प्रापंचिक होते. संसारी माणसाला ज्या समस्या, व्याप, ताप, अडचणी असतात ते सारे त्यांनाही होते. त्यांची स्वतःची कौटुंबिक अडचण, बेताची परिस्थिती या सर्वांचा विचार न करता वंदनीय दादांनी आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेने जनकल्याणासाठी औदुंबर येथे श्री दत्तस्थानी नदीपलीकडील देवळात ध्यानधारणा केली. माधुकरी मागून 2.5 वर्षे तपश्चर्या केली. आणि हे दोष सगळे कशातून झाले असतात मला दादा पण यांनी सांगितलं हे सगळे दोष माणसात विचार निर्माण करण्याला अन्न कारणीभूत आहे. अन्न खाल्लं, चांगलं मस्त जेवण झालं की काय होतं, विचार फिरत चालू होता. म्हणून माधुकरी मागितल्यावर ते अन्न खालती जाऊन पाण्यात बुचकळायचं, त्यातली सगळी चव घालवायची आणि तसं अन्न खायची सवय झाल्यावरती हे सगळे दोष निवारण होते. कोण करतंय कुणासाठी? एक दिवस बिन मिठाचा स्वयंपाक करावं, मीठच घाल नका, भरपूर तिखट घाला. एक दिवस, इथं 2.5 वर्ष ते सुद्धा घरातला स्वयंपाक नाहीच, माधुकरी मागून आणायची. ते माधुकरीमध्ये घालताना काय सगळेजण अगदी प्रेमाने घालतात का? तो आणायचा, तो पाणी कुचकाळायचा, त्यातला एक भाग माश्यांना द्यायचा, एक भाग गायला द्यायचा आणि उरलेला आपण खायचं. म्हणजे एवढंच असतं. हे काय सांगितलं की गुरूंनी आपल्यासाठी काय कष्ट केले याची जाणीव जरा झाल्यानंतर तरी अर्धा तास साधना आपण करायचं, एवढंच त्यांचं एक्सपेक्टेशन. इतकी निस्वार्थ निरपेक्ष सेवा किंवा असं कोणी बघितलंय का आतापर्यंत? पहाटे 3:30 वाजता उठून नदीवर स्नानास जात असत व नंतर गुरुचरित्राचे पारायण करीत असत. या उपासना काळात त्यांच्या अवतीभोवती अनेक अतृप्त मृतात्मे ताटकळत असत. आम्हाला मुक्ती कधी देणार म्हणून प्रत्यक्ष बोलत असत. मृत असलेल्या संत सत्पुरुषांची लोककल्याणाची इच्छा अपुरी राहिली होती. तेही सर्वजण वंदनीय दादांच्या जन्माची वाट पाहत होते. वंदनीय दादांनी अनेक लहान मोठ्या तपश्चर्या करून सर्व दैवतांना प्रसन्न करून घेतले होते. नरसिंहवाडी येथे महारुद्र स्वाहाकार करून वंदनीय दादांनी नरसिंह सरस्वतींना प्रसन्न करून घेतले होते. जनकल्याणाच्या कार्यासाठी स्वामींचा आशीर्वाद मिळविला. स्वाहाकाराच्या पूर्णाहुतीच्या वेळी यती रूपात प्रत्यक्ष स्वामींनी आपली हजेरी लावली. गाभाऱ्यातील स्वामींच्या समाधी स्थानावरील महावस्त्र
वंदनीय दादांना प्रसाद रूपात कार्यासाठी आशीर्वाद म्हणून देण्यात आले. मी सांगितलं होतं की त्यांचं नाव काय रे? गुरुजींचं काय? हां, ते परांना घेत नसत. हां ना, आहे नाव त्यांना सांगतो. डोकं म्हणजे मडकं झालंय माझं. अवधूत शास्त्री बोरगावकर. अवधूत शास्त्री बोरगावकर. ते का बाहेर ते आणून ठेवले ते, तर त्या तिथे एक पुजारी होता. त्याला नरसिंह सरस्वती पूजा करायला सांगितल्यावर ते एकाच घराण्याचे सगळे ना, आता एकाच घराण्यातली सगळे एवढी पिढी झाली. म्हणजे तो जो ब्राह्मण होता त्याला 5 मुलं झाली. त्या 5 मुलांची आणि 25 झाली. त्या 25ची आणि 50 झाली. म्हणजे सगळं एकच झालं. गावात कोणी मेलं की सगळ्यांनाच सुतक घ्यायचं. कोणी घरात बांधणी झालं की सर्वांनाच सुतक सुवेर यायचा. मग त्यावेळेला देवाची पूजा कोणी करायची म्हणून हा बाहेरचा म्हणून अवधूत शास्त्री बोरगावकर म्हणजे आणून ठेवला होता त्यांची. आणि आपल्या केंद्रावर येऊन गेलेत ते. तर त्यांनी सांगितलं मी परांना घेत नाही. मग दादांनी सांगितलं की उद्या अमुक हातात हवन करायचं तर सगळ्यांनी प्रसाद घेऊन जावा. त्यांनी दादांना लगेच सांगून टाकलं मी परांना घेत नाही, मी येत नाही. कधी गेले स्वप्नात नरसिंह सर त्याला म्हणजे अरे उद्या तिथं मी प्रसादाला येणार आणि तू येत नाही. मग असं सांगितलं. पहिले उठले, आंघोळ केले आणि दादांचे पाय धरून सांगितलं मी आज जेवायला येतो. त्यांना हे सगळं आम्ही विचारलंय. विजापूरला आलं असताना आम्ही केंद्रावर बोलवलं. वाणी म्हणजे अशी होती, याचे वडील टाईप करायचे. 80 स्पीड होता, 90. रेल्वे गेल्यासारखी वाणी. महारुद्र स्वागत किंवा ते हे म्हणायचे काय रुद्र रुद्र म्हणताना तुम्ही ऐकलं तर तुम्हाला डोळे 5 मिनिटात बंद व्हायलाच पाहिजे इतका नाद. मग त्याला आम्ही सरळ हातात मी विचारलं, म्हटलं असं असं सांगतो म्हणून. होय म्हणाले दादाने असं झालं होतं. हे मी कन्फर्म करून घेतलं. म्हणजे दादांची लेव्हल काय होती बघा. नरसिंह सरचं ती तिथं येऊन प्रसादाला हातात आणि म्हटलं ते मनुष्य आले आणि त्यांनी जेवलेलं आम्ही बघितलं. ही घटना औदुंबर येथील दत्तस्थानात पहिल्यांदाच घडली होती. हां, देवाचं महावस्त्र भक्ताला घालायचं. त्याबाबतचा तपशीलवार दृष्टांत त्यावेळी सेवा करणाऱ्या मंदिरातील पुजाऱ्यांना झाला होता. पूर्णाहुतीच्या वेळी 13 आठवडे वाडी मुक्कामी वंदनीय दादांच्या कार्यात कसल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. या वर्षभरात कोणी मेलं नाही, सुतक आलं नाही आणि कोणी बांधतील झालं नाही, म्हणजे सुवरी आलं नाही वर्षभरात. म्हणून संपूर्ण गावात पुजाऱ्यांचा एकच उंबरा असला तरी कोणत्याही घरी जन्म मृत्यू झाला नाही व सूतक वृद्धीची अडचण आली नाही. वंदनीय दादांच्या तपश्चर्येच्या बलाने हे सारे रोखले गेले. वंदनीय दादा असे अधिकारी पुरुष होते. सप्तलोकीची शक्ती श्री सद्गुरु नामात आहे. म्हणून ओम श्री साईनाथ नीट म्हणायचं 108 वेळा. मध्येच कुठे काय गेलं असतो नुसतं तोंड हलवायचं, म्हणायचंच नाही. अरे आता पुढे बसले की माझं लक्षात नाही सगळं म्हणायचं. मागे काय चाललंय काय चेष्टा करणे करायची, पण काय मिळाले हे माहिती व्हावं म्हणून हे सांगायचं आणि ते सचोटीने करायचं. मग काय लाभ होतं की नाही बघा, तुम्हाला अडचण येणारच नाही. करायला तर पाहिजेच, काहीतरी करायलाच पाहिजे ना. तर त्या नोकरी करायला गेलं होतं ते फुकट तर पगार देत नाही. व्यवस्थित काम केलं नाही तर काय करतात, नोटीस देतात. मग तिथं जर व्यवस्थित काम केलं नाही नोटीस देतात. मग गुरुंनी नोटीस दिली का तर काय बिघडलं. सर्व चराचर त्याचेच भरलेले आहे. त्यांनी आपल्या साधनेच्या सामर्थ्यावर परलोकीही अधिकार निर्माण केला. वर्तमान काळात जीवन जगत असलेल्या व्यक्तींच्या माध्यमात वासना पूर्तीसाठी मृतात्मे येतात व आपली वासना पूर्ण करून घेतात. दैनंदिन कामात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अनेकांचे जीवन दुःखी होते. अशा आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक समस्येत अडकलेले त्यांचे जीवन सुखी व्हावे यासाठी वंदनीय दादांनीही सिद्ध साधने तपश्चर्येने सिद्ध केली व जगाचे कल्याण केले. आपली साधन परंपरा निर्माण केली. अनेक साधकांच्या माध्यमातून कुटुंबाच्या, समाजाच्या
विश्वाच्या उद्धाराचे हे कार्य चालू आहे. समाज कार्याला पोषक असे व्यक्तिगत आचरण ठेवणे आणि विवेकासह विचाराने मूकपणे दुःखी जनांची व्यष्टी समष्टी स्वरूपात सेवा करणे हे वंदनीय दादांच्या कार्याचे सार सर्वस्व आहे. कुणी काही विचारलं तर त्याला एकदम आत्महत्याने उत्तर देतात. मला त्याने काल किती वेळा फोन केला माहिती आहे? कोण? जोरावाला 9 वेळा. माझा मोबाईल आत होता. मग आल्यावर मी त्याला फोन केला. फोन करून एवढं सांगितले, ह्याने जोरात दिला त्याला. फोन करून म्हटलं, तू काळजी करू नको रे, बाबा तुझ्या पाठीशी झाला इंगा त्याला इग्नी हे झाला इग्नी ती बनतो म्हणतो. दोरा नव्हता का? दोरा हातात दिला, आता बरं वाटायला भाऊ. दोरा हातात घेतला लगेच. एवढं करायला काय जात आहे आपलं? दादाने किती सतर्कता केली बघा. म्हणजे समोरच्या माणसाबरोबर तुम्ही फक्त गोड बोला, लगेच ती कृपा प्रवाहित होते. पिंड आणि ब्रह्मांड याचा अर्थ व ते एकरूप होण्याची अवस्था काय असते याची जाण होणे अशी उपासना वंदनीय दादांच्या विचार मालिकेत बसते. यासाठी अविरत प्रयत्न, दैनंदिन साधना आणि आपले सामाजिक कर्तव्य यांचा अन्योन्य संबंध जाणीवपूर्वक जुळवून आणणे हे सद्गुरू दादांच्या भक्तांचे कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य काय ते सांगितलं. हे कार्य त्यांच्या हातून व्हावे असा आशीर्वाद सद्गुरू दादा सदैव देत आहे. असे सद्गुरू होणे विरळाच आहे आणि ते आपल्या जन्मजन्मांतरीच्या पुण्याईने आपल्याला लाभले याबद्दल किती आणि काय बोलावे कळेनासे होते. तसं मी सांगितलं की काय परलोकातले लोक कसे असतात बघा, त्यांना ज्ञान झालेलं असतंय. पुण्याला एक फॅमिली होती, त्या मुलाचं लग्नच ठरत नव्हतं. का लग्न ठरत नाही? तर ह्यांनी मेल्यानंतर आधी काय केलं, तो देह दान केला होता. म्हणून घरामध्ये आवाज यायचा चालण्याचा धबधब. ते सांगताना कोणी सांगे मुलाचं लग्न ठरत नाही, म्हणजे घरात काही चांगलं नाहीच. असंच कोणाच्या बोलताना आपण जसं दादांचं सांगतो तसं दादांच्याकडे जाऊन सांगितलं. आले दादांच्याकडे आल्यावर त्यांनी 11 शनिवार निराकरण सांगायचं. 30 पैसे मारुतीच्या देवा ठेवा. त्यावेळेला 30 पैसे होते. मारुती म्हणजे लवकर काम होणारी देवता. 5वें शनिवार झाल्याबरोबर आला तो लीलाताईंच्या माध्यमातून आणि म्हणाला, हां की दीपकने विचारलं, कोण तुम्ही? ते म्हणले, तो मुलगा आला तर त्याला निराकरण सांगितलं की तुम्ही आडनाव वगैरे सगळं सांगितलं. ते म्हणजे 5 शनिवार झाले, मी 11 शनिवारात जाणार नाही, कारण माझी इच्छा यांनी 5 गुरुचरित्राची पारायण करावी अशी आहे, म्हणून मी त्याचं लग्न थांबवलं. आता हा अव्यक्त त्याची इच्छा आहे, पण ती व्यक्त करता येत नाही. पण घरामध्ये त्रास चालू आहे, मग कसं करायचं यात ना? बरं, त्याला मुक्त करून त्याची इच्छा पूर्ण करणारे सामर्थ्य बाकीचे कुठे जाऊन आले तिथं काही नाही. मग दीपकने सांगितलं 5 पारायण वगैरे तो काही करणार नाही, तर मी तुम्हाला आरती म्हणून दाखवतो. म्हणून गुरुकथा अमृतसार सेवन करा म्हणून दाखवली. ते डोळ्यात पाणी आलं. म्हणलं झालं माझं समाधान. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, 11 शनिवार झालं, त्या मुलाचं लग्न झालं. घराचे पावला आवाज यायचा, तो गेला. काय म्हणतात रे, 11 शनिवारमध्ये 30 पैसे म्हणजे किती झाले रे? 3.5 रुपये. त्यावेळेस 30 पैसे, 11 ते 33 म्हणजे 330 पैसे. होय, 100 पैशाचा 1 रुपया म्हणजे तो 3-2.5 रुपये, 3 रुपये. काय येतं 2.5 रुपयामध्ये? चहा किती आहे रे? हां, म्हणजे चहा सुद्धा येत नाही. म्हणजे दादाने काय सिद्ध करून ठेवलंय बघा. खूप अनुभव मी पुण्याला बघितले, तसे आलेले सांगून मी अमुक करता आणि त्याचं लग्न मीच चालवलं आहे, की त्याचं मूल होत नाही त्याचं कारण मीच आहे. मग आपण म्हणतो आपले लोक हे नातेवाईक असे कसं करतात, तर त्यावेळेला देह गेल्यानंतर तुमच्याशी त्यांचा संबंध नसतो. तो आत्मा असतो आणि त्याला पुढं जाऊन कुठल्या कुटुंबात जन्माला गेल्यावर माता उतारू हे बघत तो पुढे जात असतो. त्यावेळेला तुम्ही मागे बोलवता, त्यांची नावं ठेवता, त्यांच्या नावाने वर्ष श्राद्ध करता आणि त्यांना उलटं आवाहन झाल्यानंतर ते रागाला येतात आणि मग विद्यानाश, संततीनाश, संपत्तीनाश एवढं ऑब्झर्वेशन केलं जातं.
म्हणून साधना करणं गप्प होता. कोण मेले त्यांचं घरचं अर्थ झालं की फोटो बिटो सगळं नदीत सोडून द्यायचं. काही नको त्या आठवणी. ज्या आठवणी करून आपल्याला लॉस होतो ते कशाला करायचं. तुम्हाला सांगा वंडरफुल अनुभव इतके येतात. एक गुरुवारी कामकाजाला व्यक्ती आली, त्याच्याबरोबर मित्र होता. ते म्हणले आमच्या बहिणीचं लग्न झालं आणि तिला लगेच आणून सोडली म्हणाले 1 महिन्याच्या आत. म्हटलं मेल्यांचे फोटो आहेत. आम्ही नेहमी विचारतो टाक ठेवले त्या फोटो. आमच्या आजोबांचा फोटो आहे हो, त्याला उत्पत्तीचा होता. हा म्हणलं हेच चुकत आहे. म्हटलं मी इथं सांगितलेलं ऐकायचं असेल तर निराकरण सांगणार, आणि ऐकायचं नसेल तर तुम्ही कोण दुसरं कोण सांगताय तिकडे जावा. नाही मला तुम्ही काय सांगाल काय मिळतो. म्हटलं उद्या सकाळी शुक्रवारी पहिल्यांदा तो आजोबांचा फोटो काढायचा, त्याची काच काढायची आणि फ्रेम काढून तुम्ही विसर्जन करायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो फोटो विसर्जन झाला. शनिवारी येऊन तो बहिणीला घेऊन गेला. यांना माहीत आहे शनिवारी त्या बहिणीला नवरा येऊन घेऊन गेला. आणि तुम्हाला परिस्थिती काय पाहिजे. म्हणून मी अनुभवलं आहे ते सगळं. म्हणून आता त्यातलं क्लू माहिती झालेत आम्हाला. पहिल्यांदा आम्ही विचारतो घरात त्रास आहे म्हटल्यानंतर मेल्यांचे फोटो ठेवले का, मेल्यांचे आहे का. जिवंत असताना त्यांना विचारायचं नाही. मेल्यावर उद्बत्ती दाखवून हारबीर घालून श्राद्ध करायचं, पक्ष करायचं, त्यांच्या मेल्यांचे टाक ठेवायचे. हे सगळ्या निगेटिव्ह बाजू आहे. ही क्रिया ज्या माध्यमातून घडत असते ते माध्यम म्हणजे देह. ह्याचा अर्थ काया वाचा मन. पण याही पेक्षा अधिक खोलात अभ्यास करणे आवश्यक आहे. ह्या देहाला पिंड असे म्हणतात व त्याची निर्मिती ब्रह्मांडासारखीच असते. अशा अवस्थेत जो जीव म्हणून प्रथमावस्थेत जन्म घेता होतो त्यास अनेक साधक आत्मा असे म्हणतात. हा टिंब आहे, टिंब गोल, ह्याला 360 अंश आहे की नाही. आणि हा मोठा पृथ्वी एवढी मोठी गाठी, ह्यालाही 360 अंश आहे की नाही. म्हणजे हा पिंड आहे ह्याच्यात जे आहे ते सगळं ह्याच्यात आहे की नाही. ह्याच्यात जे आहे ते सगळं ह्याच्यात आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे त्याच्यातला परमाणू जर इथं आहे तर तितकी बुद्धी विकसित केल्यावर ह्यातला परमाणू इथं धारण होत नाही का. समजलं का. इतका विकास करायचा. दादा इथं बसले डोळे बदलले गेले सगळं बरोबर सांगायचे. मुंबईला जायचे काही दिवस उद्याला बोलवले नाही. विजय म्हणाले उद्याला आपण डेक्कन क्वीनने जायचं. उद्या काय होणार आहे त्याची पहिल्यांदा कल्पना. दादा गाडीतनं जायचे. विजय म्हणाला डेक्कन क्वीनने. हो डेक्कन क्वीनने. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल डेक्कन क्वीनवर बसले दीपक आणि हे गेले आणि काही अंतरावरती डेक्कन क्वीन म्हणजे 90 स्पीड जाते. हळद गाडी अशी जाते कुठे थांबत नाही जास्त. बाकीच्या सगळ्या गाड्यांना 5 तास लागत असेल तर ही गाडी 2-2.5 तासात पुण्याहून विहिरीला जाते. तर एक एवढा रुळाचा तुकडा तुटलेला होता एका बाजूचा. जर गाडी या स्पीडने गेली असती तर सगळेच खलास होते. त्या गाडीमध्ये भीमसेन जोशी, काही नट, अमुक तमुक असे चांगले चांगले व्यक्ती प्रवास करणार होत्या आणि त्या जातील म्हणून दादांनी त्यातून केली. आणि तुला आश्चर्य वाटेल ते कळल्याबरोबर तो झेंडा घेऊन येणारा तो जवळजवळ 5 किलोमीटर पळत आला होता. कारण ती गाडीचं स्पीड कमी करून गाडी करून त्या गाडीला तो झेंडा दिसून गाडी स्पीड कमी करत 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 त्या तुकडा तुटला होता त्याच्या 10 फुटावर येऊन थांबली. दादाने दीपकडे बघितलं. समजलं का म्हणाले का खेळते ते तिकीट काढलं. तसं ब्रिज पडणार होता त्यावेळेला जाणं सगळं अर्ध्या दिवशी दादाचे चांगले विचारत आणि दीपकला बोलवलं. म्हणाले आज रात्री सर्वांना फोन कर 9 वाजता. जे कोणी केंद्रावर येणार आहेत त्यांनी यायचं असेल तर 7च्या आधी यायचं, नाहीतर नंतर यायचं नाही. दीपक बरं म्हणाला. तर आलमेडाला फोन केला, सगळ्यात फोन केला आणि बरोबर 8:30 वाजता तो ब्रिज पडला. तो पडायच्या वेळेला दादा असे बसले त्याच्यामध्ये कोणी बोलत नाही. दादा काय पण दादांना विचारायची हिंमत नाही पडायची. चहा पिता का दादा चहा बी काही म्हणाले असे बसले होते आणि तिथं पडला ब्रिज. जे आधी आले होते त्यांना कळलं दादांनी का थांबायला. म्हणजे पुढचं आधी कळत होतं की नाही. यांना डॉक्टरची मुलाखतीला बेळगावला बसले ते दादांचं घड्याळ बघितलं. दादा म्हणाले घड्याळ 24 तास पुढं आहे. होय म्हणजे मुद्दामध्ये ठेवलं आहे मला. उद्या काय म्हणायचं आधी कळतं. म्हणजे त्यांना वाटलं घड्याळ पुढे ते करेक्ट करावं. ते म्हणून मुद्दा ठेवलं मला माहीत आहे. असे दादा नवीन बघितले.
ते गुरु मिळाले ना, त्यांनी सांगितलं साधना करून गप्प बसा, तुमचं काय करायचं आहे, कडवळ करायचं आहे का लाडू करायचं आहे का चकली करायचं आहे ते करतात, का मोदक करायचा आहे. गणेश म्हणतो मोदक केलं तर बरोबर. परंतु जीवाची उत्क्रांती व अपक्रांती अशी पिंड आणि ब्रह्मांड यामध्ये क्रिया चालू असते. त्यामुळे जन्माला येतेवेळी येणारा मनुष्य जरी काया वाचा मन हे माध्यम घेऊन येतो, तरी त्याच्या ठिकाणी आत्मा हे तत्व धारण न होता जीव म्हणून तो जन्माला येत असतो. म्हणजे कमतरता जीव पहिला, मग त्याच्यामध्ये जीवात्मा आणि मग आत्मा. ते सगळेजण बाहेर ज्ञान असल्यामुळे आत्मा आत्मा म्हणतात. ज्याप्रमाणे काया वाचा मनाचा दीक्षा परत्वे विकास होणे हे महत्वाचे आहे, त्याही पेक्षा अधिक दुसरी अवस्था म्हणजे जी पिंडाच्या ठिकाणी धारण झालेली आहे ती महत्वाची आहे. हा जो जीव चेतना म्हणून कार्य करीत असतो, हे कार्य काया वाचा मनाने न घडता फक्त कायेने क्रिया घडत असते. ही जी क्रिया देह करतो त्यालाच आपण कर्म असे संबोधतो. पण ते कर्म होत नाही. मन असेल तरच कर्म होतं. ही नुसती क्रिया होती म्हणून त्याचं फळ मिळत नाही. उपास करायचा पण लक्ष खिचडी येतं, अमुक एक करायचं, चालत जायचं तेव्हा शिव्या द्यायच्या. म्हणजे जे करतोय त्याच्यामध्ये 100% लक्ष नाही तर तिसरंच. म्हणून ते सगळं बंद करायला सांगितलं जातं. आणि उपास नको, उपास नको, लक्ष सगळं खिचडी. संकटी करायचं मोदकात, नामस्मरण देवाचं करायचं आहे, ते सोडून मोदक कधी 9 कधी वाचतील आणि मोदक कधी खायला मिळेल इकडं मन आहे. म्हणजे तुम्ही करीत असल्या जपामध्ये मन नाही आहे. पण कर्माची धारणा ही जोपर्यंत काया वाचा मन एक होत यांचे नाही. एकरूपत्व होत नाही तोपर्यंत होत नसून, म्हणून सांगितलं की हे काया, हे वाचा आणि हे बारीक मन, हे तिन्ही जिथं एक होतं त्याला तेव्हाच पुण्यकर्म निर्माण होतं. आणि ते साधनेत होतं. आणि असं पुण्यकर्म निर्माण झालं की जी तुमची निगेटिव्ह बाजू आहे ती हळूहळू कमी होती. म्हणजे जन्माला येणारं कर्म कमी होतं, म्हणून जन्म कमी होतात, म्हणून आत्मा संतुष्ट आहे. आत्म्याला जन्म घेणं भाग पडते, असं कर्म न्यूट्रलाइज होतं. म्हणून अर्ध्या तासाची साधना करणं माझं कर्तव्य आहे, जबरदस्ती नाही. जबरदस्तीचा रामराम कसा असतो, म्हणून टाकायचं टाकायचं पण शिस्तीत व्यवस्थित ठेवायचं. आता हे औषधाचं दुकान काम करे नेऊन टाकून राग आला औषधं नेऊन टाकली तिथं तर काय होईल, सगळ्या बाटल्या. पण व्यवस्थित ठेवलं तर काय होईल, समजताय ना. तसं व्यवस्थित ठेवण्यासारखी साधना करायची, आणि त्यात टाकल्यासारखी करायची नाही. सगळ्या बाटल्या पिऊन एकमेकात औषधं घेऊन सगळं काय होणार, ते मालकाला उपयोग नाही, पेशंटला उपयोग. एखादी व्यक्ती कर्म घडले असे म्हणत असली तरी ते कर्म नसून फक्त क्रिया आहे. देहाची धारणा 5 तत्वांनी होते व देहानी कर्म करते वेळी काया वाचा मन यांनी युक्त असले तरच कर्माची धारणा होते. म्हणून सांगतो कुठलंही काम करायचं ते मनापासून करा, उगीच करायचं म्हणून करू नका. नुसते कर्म केले असे म्हणून चालणार नाही. तिन्ही अवस्थांनी युक्त क्रिया हिचे पूर्णत्व होण्यासाठी मन असावयास पाहिजे. जन्माला जो मनुष्य येतो त्याच्या हातून कर्म होत आहे ह्याची साक्ष मन देते. जर मनच अस्तित्वात नसले तर कर्म होऊनही क्रिया होत राहणार. म्हणून आता हे वाक्य महत्वाचं आहे बघा. ऐकाने मनाची निर्मिती होण्यासाठी सोप्यात सोपी साधना केली तर सेवेची सवय होऊन हळूहळू कर्म तयार होते. म्हणून ओंकार साधना त्याच्यातून सेवेची सवय झाल्यावरती कर्म निर्माण होतं. म्हणजे आज कर, आज सेवा करो उसका फल कल खाओ, कल सेवा करो उसका फल कल खाओ. पूर्वी सरकारचा सिद्धांत कृष्णाने मांडला होता तो बदलला. काय कर्मणे वाधिकार असते मा फले सुखदा. कर्म करीत राहा, फलाची अपेक्षा करू नका, ते तुम्हाला पुढच्या जन्मात मिळणार. म्हणून तो सिद्धांत बदलला. असे बदलणारी व्यक्ती म्हणजे केवढे अधिकारी असेल बघ. मुंबई निर्माण आले की नेहमी म्हणायचे, अरे तुमचं किती भाग्य, तुम्हाला समजणार नाही.
ते जे सिद्ध करून दिले आहेत ते तुमचे गुरु म्हणजे ॲक्च्युअली दादा देवच आहेत. जिंदा भगवान असं म्हटलंय. तर त्यांनी सांगितलंय ती साधना तुम्ही करून बघा तरी म्हणाले 6 महिने करून बघा आणि मग तुम्हाला काय बदल जाणवेल तो जाणवला की तुम्ही आश्चर्य काय नाही करा. तू साधना टील यू मरायच्या क्षणापर्यंत मरायच्या क्षणापर्यंत जेवण जेवतो ना आता काय पाहिजे म्हटलं लाडू केला तर बरोबर आहे हे लाडू खाय ना मग ती वासना खायला नको. जेव्हा मरायच्या क्षणापर्यंत जर देहाची व्यवस्था करावी लागते तर आत्म्याची नको का. म्हणून डू साधना टील यू डाय 2 तास पाय का म्हणून विचार नका करा. त्याचप्रमाणे जो जीव जन्माला आला आहे त्याच्या अस्तित्वामुळे चेतना देहामध्ये निर्माण होऊन क्रिया घडते. पण ह्या पिंडाचा यथायोग्य विकास करणे पिंड विकास सगळीकडे विकास आहे बघा. म्हणजे जीवन हिरवण करायचं आहे आणि ते विकसित करायचं आहे. ते विकसित का होत नाही तर रक्तात दोष आणले. ते दोष घालवण्याची क्रिया तुम्हाला करायला पाहिजे. म्हणजे हा नवीन शोध लावला नाही आहे. तर पूर्वी सुद्धा तीर्थ घेण्याची पद्धत होती. पंचामृत स्नान घातलं ते पंचामृत घ्यायचं म्हणजे 5 कोशाला रिप्रेझेंट करतात. ते सगळे कोशमय ही सगळी 19 माध्यमं रक्तमय आहेत आणि त्या रक्तात जे दोष आहेत ते घालवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे विकास करायचा आहे. सोपं आहे समजलं की नाही. काय अवघड नाहीच आहे. ह्याच्यामध्ये भविष्य विचारायला जायचं तुम्हाला कोणी काय करणी केली आहे म्हणून अमुक यज्ञ करू का ते तमुक करू का काही हे करायची आवश्यकता नाही. हे एवढं ज्ञान झाल्यावर मी मनापासून जर सकाळी उठून साधना केली तर यातनं हे सगळं निवारण होणार आहे. या इथंपर्यंत येऊन थांबायचं. ह्याच्यापेक्षा सोपं सांगणं आता शक्य आहे का नाही. पण ह्या पिंडाचा यथायोग्य विकास करणे म्हणजे प्राप्त झालेला जन्म असे म्हणता येईल. जन्माला येते वेळी तो जीव म्हणून जन्म घेतो व परत परलोकवासी होते वेळी त्या जीवाला शिव ही संज्ञा प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणून ऐकलं पहिले जुलैपासून डिसेंबरपर्यंत काय आहे भोग दक्षिणायन आणि जानेवारीपासून जूनपर्यंत उत्तरायण. जीव भोग भोगी योगी. योग कोणाशी रे देवाशी. म्हणजे सबंध जीवनामध्ये